माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या मित्रांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी काही प्रयोग दाखवणार आहे. जास्त करून 10 प्रयोग बॉटलच्या आधारावरच आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगू लागलो मी का मी आमचे मित्र नवले साहेब यांच्या संग 2 दौरे केले होते. एक जालना आणि एक छत्रपती संभाजीनगर मधला तालुका गंगापूर. तर जालना जिल्ह्यातून चांगली बातमी नाही आहे, तिकडचा पॉईंट फेल गेलेला आहे. आणि गंगापूरहून आजच फोन आला होता. पॉईंट बऱ्याच दिवसापूर्वी दिला होता, परंतु खूप छान पाणी लागलेलं आहे आणि ते लवकर मी मला त्याला व्हिडिओ टाका. असे 2 दौऱ्यामधली एक चांगली बातमी नाही आणि एक चांगली बातमी. ते दौऱ्याविषयी झालं, परंतु काही बॉटलवर आधारित प्रयोग दाखवणारे मी. लई दिवसापासून मित्र म्हणत होते प्रयोग दाखवा. तर 10-12 प्रयोग आहेत. चांगला व्हिडिओ संपूर्ण बघा. तुम्हाला याच्यामधला एक जरी जमला तरी जे नवीन पाणी शोधक आहेत आणि जे परेशान आहेत त्यांच्यासाठी नक्कीच याच्यामधला एक जरी प्रयोग जमला तरी त्यांचं काम भागू शकतं. आणि हे सगळेच प्रयोग सगळ्याला जमतील याची पण गॅरंटी नाही, पण तुम्हाला काय मॅच होतं ते जरूर पहा. तर सगळ्यात अगोदर प्रयोग आहेत बॉटल आणि अल्युमिनियम रॉड. तर पहिला प्रयोग दाखवला लागला मी. ही बॉटल आहे अशी बगलमध्ये धरायची. इथं लाईन आहे बघा आणि हा मी पाय पुढं करू लागलो बघा. हे उघडलं, हे पाय मागे घेतला, बंद झालं. हा झाला एक प्रयोग. आणि एक अल्युमिनियमच्या रॉडचा प्रयोग आहे. असे रॉड लावून धरायचे इकडे बघा आणि पाय असं पुढे गेल्यानंतर हे 1 इंच पाणी त्याला रॉड असं करते इकडे बघा. हे किती झाले प्रयोग? 2. आता कॉपर रॉड आणि बॉटल. तिसरा प्रयोग आहे कॉपर रॉड आणि बॉटलचा. तर अशी बॉटल धरायची आणि रॉड कॉपरचे हे 1.5 फुटी रॉड आहेत समोर आणि अर्धा फूट धरायला, म्हणजे 2 फूट एक कम्प्लीट रॉड आहेत. तर त्याला सध्या अशा बॉटल धरल्यानंतर अशी रॉड धरायची इकडे बघा आणि लाईनीवर पाय न्यायचा किंवा चलायचं. तर ते पाण्याला असं दाखवते इकडे बघा. हे पुढे नेल्यानंतर बंद झालं. लाईनी आल्यावर त्यांनी दाखवलं. तर हा झाला कॉपर रॉडचा प्रयोग. कॉपर रॉडला पाणी किती आहे हे विचारणे. जर लाईन आपण काढलेली आहे आणि त्याच्यावर कॉपर रॉड कसे धरायचे इकडे पहा, असे या बोटावर टेकायचे आणि रॉडचं अंतर एवढं धरायचं इकडे पहा असं आणि विचारायचं 1 इंच पाणी. तर ते असे आतमध्ये येतं इकडे पहा. 1.25 इंच म्हटल्यावर ते बाहेरच्या दिशेने जातात इकडे पहा आणि 1 इंच म्हटल्यानंतर रॉड असे आतमध्ये येते इकडे पहा. तर आता सिंगल कॉपर रॉड आणि बॉटल. सिंगल कॉपर रॉड आणि बॉटल याचा प्रयोग काय आहे हे बघा. हा प्रयोग आहे 5वा. तर बगलमध्ये असं धरायचं आणि आपण चाललं तरी पाणी दाखवणार, पाय नेलं तरी दाखवणार. मी तुम्हाला बॉटल दाखवतो बसल्यावर बघा. हे दाखवले बघा. हा झाला सिंगल रॉड कॉपरचा 2 फुटी आणि बॉटल. हा प्रयोग बॉटल आणि पितळ रॉड. ही बॉटल बगलामध्येच आहे आणि हे झाले पितळ रॉड. तर हे पितळी रॉड कमीत कमी हे समोर
3.25 फूट आहे आणि धरायला अर्धा फूट अशी ही पितळी रॉड आहे, बेलदार साहेबाकडून आणलेली. आणि अशी रॉड धरायची इकडे बघा. धरल्यानंतर हे पाण्याला मी लाईनीवर पाण्याच्या लाईनीवर होणारे प्रयोग आहेत बरं की. कोरड्या लाईनवर होत नाही, इकडे पुढं कोरड्या लाईन इकडे बघा, कोरड्या लाईनीवर असे करतात हे प्रयोग. आणि पाण्याच्या लाईनवर इकडे बघा हे प्रयोग चांगला बघा इकडे बघा. असं धरलेले मी रॉड माझ्या बॉडीच्या हिशोबाने इकडे बघा. आणि हे यांनी पाण्याची लाईन दाखवली. तर हा झाला पितळी रॉड वर. आणि 7वा आता पितळ रॉड आणि सिंगल पितळ रॉड आणि बॉटल तिकडे बघा. बॉटल आहे बरं गेला पण तिकडे बघा. तर हा झाला 7 आणि 8वा एक लोखंडी रॉड आहे माझ्याकडं 12 mm सिंगल. समोर मला वाटतं 1.25 इंच आसन, 1.25 फूट आसन समोर आणि धरायला अर्धा फुटाचा दांडा आहे. आणि इकडे बघा बॉटल बगलमध्ये धरलेलं आहे आणि तो पण पाण्याची लाईन दाखवते इकडे बघा. इकडे कोरड्या लाईन आहेत त्या दाखवते इकडे बघा, पण पाण्याची लाईन हा पण प्रयोग दाखवतो आणि चालताना पण दाखवतो आणि पाय ठेवल्यावर पण दाखवतो. 9वा प्रयोग आहे बॉटलवर 6 mm आणि 3 फुटी रॉड. हे संपूर्ण रॉड 3 फूट आहे, संपूर्ण पुढं 2.25 फूट आहे आणि धरायला अर्धा फूट कमी याला. संपूर्ण हा रॉड 3 फूट आहे बघा. आणि त्याला पण असं धरायचं आहे बघा. आणि पाण्यावर पाय न्यायला पाहिजे बघा. यांनी पाणी दाखवलं, तिथं कोरडी लाईन इकडे दाखवली इकडे बघा. पाण्याच्या लाईनवर इकडे बघा. हा पण प्रयोग चांगला आहे, पण रिकामी बॉटल याला आधार आहे. आणि हा 10वा प्रयोग हेच रॉड ज्याच्याकडे असतील ते सिंगल रॉडवर पण अशी बॉटल बगलमध्ये ठेवून ते करू शकतो तिकडे. पण 1 इंच पाण्याची खुणी बरं की, ज्यादा जर असलं तिकडे असं दंडाला पण लागू शकतो. हा असा प्रयोग आहे. 11 प्रयोग आहे कॉपर रॉड आहे छोटे, समोर 1 फूट आहे आणि धरायला अर्धा फूट आहे. ते पण बॉटलवर इकडे पहा अशी दाखवतात इकडे. जे माझ्याकडे रॉड आहे कोणाकडे कसे पण असतात त्याच्यामुळे मी तो प्रयोग सांगायचा प्रयत्न करू लागलो. 12वा मोटरसायकलची चावी आणि बोटावर लोखंडी रॉड झाली. बॉटल हे प्रयोग संपलेले आता. आणि आता प्रयोग आहे मोटरसायकलच्या चावीचा. तर हे 2 फुटी रॉड आहेत, समोर 1.5 फूट आणि धरायला अर्धा फूट. परंतु याला धरायचं कसं आहे माहिती का, असं धरायचं का. हे असं धरल्यानंतर कोरड्या आणि पाण्याच्या दोन्ही पण लाईन दाखवतो तुम्हाला दाखवते बाबा. आता ही पाण्याची लाईन आहे त्यांनी दाखवली आणि पुढं याच्या लगेच पुढं कोरडी लाईन आहे ती पण दाखवली बाबा. परंतु मोटरसायकलची चावी आता तोंडात धरली बाबा. मोटरसायकलची चावी तोंडात धरल्यामुळं हा प्रयोग चांगला पहा. त्यांनी ती पाण्याची लाईन दाखवली असं त्याला रॉड धरावं लागतं.
हा प्रयोग झाले मोटरसायकलचे चावी संघ आणि एक 13वा अल्युमिनियमच्या रॉडवर खोलीचा अंदाज काढणे. तर इथे जी कालची लाईन होती एक प्रयोग त्याला 61 वर दाखवत होतं, पण एक आणखी त्या प्रयोगामध्ये काल आमच्या एक मित्रांनी खोली दाखवल्यामुळं आणखी त्या प्रयोगामध्ये मी थोडी दुरुस्ती केली आणि हा अल्युमिनियमच्या रॉडचा प्रयोग इकडे पहा. इथल्या ह्या लाईनीची खोली 10, 20, 30, 40, 50, 60 आणि हे झालं 65 वर रॉड फुटली आणि 70 त्यानंतर आतमध्ये येऊ लागली बघा आणि 65 वर त्याची खोली दाखवू लागली. हा झाला खोलीविषयी अल्युमिनियमचा प्रयोग. 13 प्रयोग तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवले आहेत. त्याच्यातून तुम्हाला किती जमतात ते बघा आणि आणखीन जरी लागत असले तर आणखीन 10-15 प्रयोग माझ्याकडं आणखीन आहेत. असं नाही की माझ्याकडे प्रयोग नाही. आणि ज्याला जे प्रयोग जमतील त्यांनी ते करणे, नाव बिव काही ठेवणे नाही. ज्याला जमत नाही त्यांनी त्याला बिलकुल हात न लावणे. नुसतं नाव ठेवासाठी मी काही प्रयोग काढत नाही. कोणाला हे यावे आणि ज्याला येत असतील त्यांनी चांगल्या पाणी शोधकाकडे जाऊन चेक करणे का मला खरंच पाणी कळू लागलं. कोणाला नाव ठेवण्यात मजा नाही, कोणाच्या डोळ्यात बोट घालण्यात मजा नाही. हे असं कमवून आणि ते तसं कमवून अशा लोकांनी हे व्हिडिओ बघू नये. ज्याला खरंच छंद आहे मनातून पाणी शिकायचा तर त्याला याच्यात काहीतरी नक्कीच सापडू शकतं. आणि जे जर म्हणेन ना असं कमवून तसं कमवून त्याला जिंदगीभर पाणी पाहता येणार नाही. लोकांच्या डोळ्यात बोट घातल्याने काही होत नाही. मजा वाटते थोडी, पण त्यांनी काही त्याला बुद्धिबिद्धी येत नाही. त्याच्यामुळे याच्यात काही सापडत असलं तर नक्की घ्या आणि नाही सापडत असलं तर काही व्हिडिओ वगैरे काही बघू नका. ज्या लोकांनी माझा हा व्हिडिओ बघितला त्यांचे सगळ्याचे धन्यवाद.